परमिशन द्या 12 वर्षे आमच्या रस्त्याला बरेचसे म्हणजे 2 वर्ष झाले, तिथून फोरकाडर झाले, पूर्ण खड्डे पडलेत. तो रस्ता लवकरात लवकर व्हावा हीच आमची विनंती आहे. सरकारला एकच मागणी आमची का आमच्या गावातले पोरे शाळेत जाणारे म्हणजे शिक्षणापासून वंचित न राहावे हीच आमची विनंती आहे. खराब असल्यामुळे आमचे शाळेला पण पोरांना शिकायला पण जाता नाही येत. आमचं आणि आजार पण जास्त वाढलात. रस्ता लवकरात लवकर चालू करून द्यावा. होतो 3 तास लागतात चालत जायला मला इथून माडव स्टॉप पासून ते माडव ठाकूरवाडी पर्यंत. तर लवकर आम्ही इथून पोहोचू घरी. शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याची संविधान लिहून संपूर्ण जगभर आदिवासी खेड्यापाड्यातल्या लोकांना हक्काची न्याय ही कायद्याने भेटली पाहिजे ही तरतूद करून त्यांनी म्हणलं शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा तरच तुम्ही टिकाल. आज माडप ठाकूरवाडीच्या जो रोडचं काम चालू आहे त्या रोडची कामाची क्वालिटी चांगली असली पाहिजे काम करणाऱ्या ठेकेदारांनी व तसेच आता पावसाळा चालू होणार असून त्या येणाऱ्या जाणाऱ्या ठाकूरवाडीच्या विद्यार्थी कामगारांना गैरसोय झाली नाही पाहिजे. चांगल्या प्रकारचे करडे त्यांच्या पद्धतीने भरून कामावर वेळेवर आली पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे. देशाला स्वातंत्र्य होऊन आज जवळपास अमृत महोत्सव सुद्धा साजरा झाला, तरी सुद्धा आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं नाही हा आमचा आरोप आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी समाज हा कड्याकपारी डोंगर भागात राहतो. त्यांना कुठल्याही प्रकारची दळणवळणाची व्यवस्था नाही. मुळात हा आदिवासी समाज हा देशाचा मूळ रहिवासी मूळ मालक आहे. आणि असताना सुद्धा आज प्रशासनाकडून ह्या आदिवासीवर प्रत्येक ठिकाणी अन्यायच होत जातोय. आदिवासींना संघर्षच करावा लागतोय. आज एक उदाहरण जर बघितलं आजच्या ह्या आंदोलनातून, एक माडप ठाकूरवाडीचा रस्ता गेल्या 2012 साली 3-2च्या प्रस्तावानुसार त्यांना फॉरेस्टची परमिशन मिळाली असताना सुद्धा आज इथे काही अधिकारी फॉरेस्टचे नाव पुढे करून आपली वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. ते अतिशय चुकीचं आहे. त्याचबरोबर 2 वर्षापूर्वी ह्या रस्त्याचे वर्क ऑर्डर झालेले आहे आणि 2 वर्षापासून ह्या कामाची कुठल्याही प्रकारची सुरुवात झालेली नाही. म्हणून आम्ही माडप ठाकूरवाडी ग्रामस्थांच्या वतीने सर्व आदिवासी समाजाच्या वतीने संविधानिक पद्धतीने प्रत्येक ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या पत्रव्यवहार करून सुद्धा हा प्रशासन आणि संबंधित ठेकेदार कुठल्याही प्रकारची ह्या रस्त्याची दखल घेत नव्हता. म्हणून आज आमच्या ठाकूरवाडी माडप ठाकूरवाडी सर्व महिला आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आत्मदहन करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. म्हणून आम्ही ह्या संबंधित असलेली जी यंत्रणा आहे, मग ती प्रशासकीय असेल ठेकेदार असेल, यांच्या हलगर्जीपणामुळे ह्या आमच्या सर्व त्रासांना आम्हाला सहन करावं लागतंय. ह्या रस्त्यामुळे अधिक आदिवासींचे आरोग्याचे प्रश्न वाढलेले आहेत. त्याचबरोबर आता पावसाळा तोंडावर आहे. आदिवासी मुलांचे शैक्षणिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा आम्ही विचार करून आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून या प्रशासनाला आम्ही एक इशारा देतो, एवढं आंदोलन करून सुद्धा जर उद्यापासून योग्य पद्धतीने ह्या रस्त्याचे काम चालू झाले नाही तर उद्या लगेच आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हवी आहे तो जाम केल्याशिवाय राहणार नाही. कारण आदिवासी हा क्रांतिकारक आहे. आदिवासींनी हे प्रत्येक ठिकाणी क्रांती केलेला आहे, संघर्ष केलेला आहे. वाघाच्या जपड्याचं घालीने हात तो मोजी तो वाघाचं दात त्याला म्हणतात आदिवासी दात. म्हणून आदिवासी हा क्रांतिकारक आहे. आदिवासी हा क्रांती केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन जर उद्यापासून योग्य पद्धतीने रस्ता चालू झाला नाही तर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल असं या एक रायगड जिल्हा आदिवासी समाज संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आपल्या प्रशासनाला आवाहन करतो. रस्त्याला खूप त्रास होतो
रस्ता नाही, खराब रस्ता असल्यामुळे गरोदर बायांना खूप त्रास होतो. गाडी नसते वेळेवर, खूप त्रास होतो त्यांना. रस्ता खड्डे पडलेत खूप, म्हणून आम्ही सरकारला सांगतो, सरकाराला की आम्हाला मदत करा आणि आमचा रस्ता चांगला करा. बायांना खूप त्रास होतो, सर्व मुलांना आता शाळा पण बंद होईल. खड्डे पडलेत रस्त्यात, रस्ता दुरुस्त केले पाहिजे. सरकारला हेच माझं विनंती आहे की आमचा रस्ता लवकरात लवकर केला पाहिजे.